भाऊबंदकीवर राजेंद्र पवार यांनी सर्वात मोठा गौप्यस्फोट केलाय। जर मी तेव्हाच राजकारणात आलो असतो तर कदाचित तेव्हाच पवार कुटुंब राजकीयदृष्ट्या फुटलं असतं, पण शरद पवारांनी त्यावेळी मला कारखान्याची निवडणूक लढण्यापासून थांबवलं आणि अजित पवारांचा राजकीय मार्ग सुकर झाला। आता सर्वात मोठा गौप्यस्फोट राजेंद्र पवार यांनी न्यूज 18 लोकमतवर केलाय। पवार कुटुंबातील भाऊबंदकी पुन्हा चव्हाट्यावर आले। निनावी पत्राद्वारे पवार कुटुंबाच्या फुटीचं कारण समोर आणलं जातंय। बारामतीकरांची भूमिका या नावानं पत्र व्हायरल झालेलं आहे आणि पवारांना याबाबत प्रश्न विचारताच असे फालतू प्रश्न विचारू नका असं म्हणत शरद पवार चिडले। मात्र पत्राच्या सत्यतेबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे। लोकसभा जागा वाटपाबाबत महाविकास आघाडीनं वंचित बहुजन आघाडीला प्रस्ताव दिलाय। महाविकास आघाडीनं दिलेल्या प्रस्तावावर वंचित बहुजन आघाडी आज आपलं मत सादर करणार आहे। वंचितमुळे महाविकास आघाडीचे जागा वाटप अडकलं असल्याची माहिती समोर येते, त्यावर आज निर्णय होण्याची शक्यता आहे। मनसे आणि भाजपच्या युतीचा अद्याप कोणताही फॉर्म्युला ठरला नसल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली आहे। 6 फेब्रुवारीला झालेल्या भेटीत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती आहे, मात्र त्यावर मनसेकडून किंवा भाजपकडून कोणताही फॉर्म्युला देण्यात आला नाही आणि त्यामुळे भाजप आणि मनसेची युती होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। या दौऱ्यादरम्यान ते विविध विकास कामांचं उद्घाटन करणार आहेत। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोदींच्या दौऱ्याला वेगळं महत्त्व प्राप्त झालंय। सभास्थळी 7 भव्य डोम उभारण्यात आलेले आहेत। प्रत्येक डोममध्ये साधारण 10,000 लोकांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। राज्यपाल रमेश बैस आज यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। पंतप्रधान मोदींच्या आगमन प्रसंगी ते उपस्थित असतील। त्यानंतर मोदींसोबत ते कार्यक्रमात हजर राहणार आहेत। मोदींच्या दौऱ्यानिमित्त स्वागतासाठी वर्तमानपत्रात जाहिरात देण्यात आली, मात्र या जाहिरातीतून खासदार भावना गवळी यांचा फोटो गायब झालाय। जिल्ह्यातील महायुतीच्या सर्व पालकमंत्री, आमदार आणि खासदारांचे फोटो आहेत, मात्र भावना गवळींचा फोटो नसल्यानं गवळींच्या उमेदवारीवर संभ्रम निर्माण झालाय। यवतमाळमध्ये होणारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा ही ऐतिहासिक असणार आहे असा विश्वास संजय राठोड यांनी व्यक्त केला आहे। तर प्रोटोकॉलप्रमाणे जाहिराती देण्यात आल्या आहेत, त्यामुळे जाहिरातीमध्ये भावना गवळी यांना डावलण्याचा प्रश्न येत नाही असं स्पष्टीकरण त्यांनी दिलंय। जेपी नड्डा 4 मार्चला नागपूर दौऱ्यावर येणार आहेत। भाजप युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अधिवेशनाला ते यावेळी मार्गदर्शन करणार आहेत। विकसित भारताबद्दल 1 लाख तरुणांसोबत ते संवाद साधतील। सोलापुरात काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांना धक्का मिळालाय। प्रणिती शिंदे यांचे सहकारी श्रीनिवास यांनी खरं तर कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केलाय। मुंबईमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश पार पडला। यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये 80 वर्षावरील वयोवृद्ध आणि दिव्यांग लोकांना घरी बसल्याच खरं तर मतदान करता येणार आहे। निवडणूक आयोगानं दिव्यांग आणि वयोवृद्धांसाठी खास उपक्रम सुरू केलाय। मतदानाच्या 5 दिवसांअगोदर 12D नावाचा फॉर्म भरावा लागणार आहे। खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर यांच्या निधनानं रिक्त झालेल्या जागेच्या पोटनिवडणुकीची तयारी सुरू आहे। यासाठी सोलापूर येथून 700 मतदान यंत्र आणून त्यांची तांत्रिक तपासणी करण्यात आलेली आहे। गोंदिया मेडिकल कॉलेजमध्ये आता कर्करोगाच्या रुग्णांवर उपचार होणार आहेत, त्यामुळे आता नागपूर किंवा दुसऱ्या ठिकाणी रुग्णांची पायपीट थांबणार आहे। 5 लाख रुपयांपर्यंत रुग्णांवर मोफत उपचार होणार आहेत। छत्रपती संभाजीनगर शहरासाठी 2740 कोटींवर गेलेल्या नवीन पाणीपुरवठा योजनेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात 70 वेळा सुनावणी होऊन देखील कामाची प्रगती मात्र 59% इतकीच आहे। जे VPR सोबत झालेल्या 3 वर्षाच्या करारानुसार आतापर्यंत 68% काम होणं अपेक्षित होतं। प्रत्यक्षात 9% काम कमी झाल्याची बाब खंडपीठाच्या निदर्शनास आली आहे। हिंगोली पालिकेकडून थकीत पाणी कर आणि मालमत्ता कर वसुलीसाठी विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे। या कर वसुलीसाठी कर्मचाऱ्यांची 4 पथकं स्थापन करण्यात आली आहेत। कर भरण्यास वारंवार टाळाटाळ केल्यास मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात येईल असा इशारा नगर परिषदेकडून देण्यात आला आहे। रिक्षा संघटनांना सरकारनं चर्चेसाठी बोलावलंय। या बैठकीमध्ये भाडेवाढीच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यास मुंबईकरांचा प्रवास महागण्याची शक्यता आहे। 1.5 किलोमीटरसाठी सध्या 23 रुपये असणारं भाडं आता 25 रुपये होण्याची शक्यता आहे। महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासन विभागात आता दुग्धजन्य पदार्थासह सर्व उत्पादनं आणि खाद्यपदार्थांमध्ये भेसळ शोधण्यास सक्षम झालेला आहे। वांद्रे कार्यालयामध्ये आधुनिक तांत्रिक सुविधांनी सज्ज झाले। आता नमुन्याचे 14 दिवसात अहवाल मिळणार आहेत। कर्जत पनवेल दुहेरी मार्गावर चिखले रेल्वे स्थानकाजवळ उपनगरीय रेल्वे कॉरिडॉर प्रकल्पातील पुलाच्या कामासाठी ब्लॉक ठेवण्यात येणार आहे। सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत 3 तासांचा ब्लॉक असेल। यावेळी मार्गिका पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद असेल।
पिसे येथील उदनचंद केंद्रात लागलेल्या आगीमुळे संपूर्ण मुंबईमध्ये सक्तीची 15% पाणी कपात करावी लागणार आहे. ट्रान्सफॉर्मर दुरुस्त होण्यात 5 मार्चपर्यंतचा वेळ लागणार असल्यानं मुंबईकरांना पाणी कपातीचा सामना करावा लागणार आहे आणि त्यामुळे मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलंय. बुलढाणा जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. त्यामुळे बळीराजा पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडलाय. याच नुकसानीची पाहणी करण्यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर थेट शेतकऱ्यांच्या बांधावर गेले. त्यांनी शेतकऱ्यांना 100% नुकसानीची भरपाई द्यावी अशी मागणी सरकारकडे केली. वाशिमच्या वनोजा, शेलू बाजारसह अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली आणि त्यामुळे रब्बी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. गहू, हरभरा, कांदा आणि भाजीपाल्याचं नुकसान झाल्यानं बळीराजा हवालदिल झालाय. धुळ्यामध्ये अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांना मोठा फटका बसलाय. वरखेडे, कुंडाणे, आर्वी भागातील गहू, हरभऱ्याचं पीक आडवं पडलंय. दरम्यान शासनानं तात्काळ पंचनामे करून भरीव मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. पारोळा तालुक्यातील ग्रामीण भागात झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे टरबूजाच्या शेताचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. शेतकऱ्याचं जवळपास 8 लाखांचं नुकसान झाल्यानं शेतकरी महिलांच्या अश्रूंचा बांध फुटलाय. जळगावातील चोपडा तालुक्यात अवकाळी पावसानं धुमाकूळ घातला. रात्रभर झालेल्या विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालंय. अमरावती जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाचा कहर पाहायला मिळाला. गहू पीक जमीनदोस्त झालं. कापणीला आलेला हरभरा पावसात भिजल्यानं शेतकरी हवालदिल झालाय. प्रशासनानं पंचनामे करून मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येते. जळगावच्या पारोळ्यातील महाळपूर येथे गारपिटीमुळे जमीनदोस्त झालेल्या पिकांमध्ये झोपून शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन देखील अधिकारी आणि कर्मचारी पाहणी न करण्यासाठी आल्यानं शेतकऱ्यांना संताप अनावर झाला आणि जोरदार घोषणाबाजी इथे करण्यात आली. अहमदनगर जिल्ह्यात आतापर्यंत 100 लाख टनावर ऊसाचं गाळप झालंय. सद्यस्थिती पाहता कारखान्यांची दुराडी मार्च अखेरपर्यंत सुरू राहणार आहे. जिल्ह्यामध्ये सहकारी 13 कारखान्यांनी 63,18,229 टन ऊस गाळप केला, तर खासगी 9 साखर कारखान्यांनी 39,68,708 टन ऊस गाळप केलेला आहे. अंबरनाथमधील रिक्षा चालकांनी रिक्षा बंद आंदोलनाचा इशारा दिलाय. अंबरनाथ स्टेशन जवळच असलेल्या रिक्षा स्टँडच्या बाजूला पालिकेनं अनधिकृत डम्पिंग ग्राउंड सुरू केलंय. त्यामुळे येथील रिक्षा चालकांसह नागरिकांना देखील दुर्गंधीचा सामना करावा लागतोय आणि त्यामुळे हे डम्पिंग ग्राउंड घटवण्यात यावं अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येते. यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन